आपला हा कोकण बारडोली जातीचा प्लॉट आहे जांभळीचा. तर ह्याच्यातलं ओळीतलं अंतर 24 फूट आहे आणि झाडातलं अंतर 22 फूट आहे. तर आपलं ह्याची लागवड 2022ची आहे. तर आपण ह्याच्यात सुरुवातीला टोमॅटो पीक आंतरपीक म्हणून घेतलेलं. तर ते आपण 2 वर्ष घेतलं आणि त्यानंतर आपण हा 2 वर्षाचा पेरू आहे तैवान पिंक. तर ह्या ओळीमध्ये आपण 6 फुटावरती पेरूचं झाड लावलेलं आहे. तर आता ह्याचं आपलं उत्पन्न चालू आहे. तर ह्या वर्षी जांभळीचं पण उत्पन्न चालू आहे आणि पेरूचं पण उत्पन्न चालू आहे. तर हा आंतरपिकाचा दुहेरी नफ्याचा भाग होतोय. ह्याच्यात आपण जांभळीमध्ये आंतरपीक घेऊ शकतो पेरू. एकतर जांभळीपेक्षा जास्त वाढणारं कोणतं पीक घेऊ शकत नाही, उदाहरणार्थ शेवगा वगैरे. आणि ज्यावेळेस आपली बाग 2 ते 3 वर्षाची म्हणजे पहिल्या वर्षापासून 3 वर्षापर्यंत, तर आपण तरकारीचं कोणतंही पीक घेऊ शकतोय. आणि जर आपण रोप लावलेलं असेल तर ह्याच्यात आपण मेथी, कोथिंबीर किंवा कांदा ह्यासारखे विविध प्रकारची पिकं घेऊ शकतोय. ज्यावेळेस आपलं झाडाचा जांभळीचा विस्तार वाढायला सुरुवात झाली, म्हणजे आपलं झाड पूर्ण पेरूच्या बागेवरती यायला लागलं किंवा असं वाटायला लागलं की आता पेरूचं उत्पन्न कमी निघतंय, आपला पेरू काढला पाहिजे, तर यावेळेस आपण पेरू काढून टाकू शकतो. तोपर्यंत 4 ते 5 वर्षाचा पिरियड जातोय आणि आपलं पेरूचं उत्पन्न चांगल्या प्रकारे भेटून खर्च पूर्ण निघून जातोय. म्हणजे एकतर जागा पडीक राहणार नाही आणि उत्पन्न पण भेटणार आहे.